हॅलो नमस्कार, मराठी व्लॉगर सुनीतामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आज आम्ही आरती ठेवलेली आहे गणपतीची आणि आमच्या बिल्डिंगमधल्यांना आणि शेजाऱ्यांना बोलवलेलं आहे। तर मला जे काही सामान हवं होतं जसं हार फूल किंवा प्रसादासाठी मोदक आपल्याला जे काही लागणार आहे ते मी बाहेर नाक्यावरती जाऊन आणलं आणि आणायला जाते वेळेस काही नव्हतं एवढं, पण येते वेळेस इतका जोरात पाऊस आला ना की मी भिजले। आणि पाहू शकता मी काय काय आणलेलं आहे ते बुंदी आणलेली आहे, प्रसादासाठी मोदक आणलेले आहेत, नारळ आणलेला आहे आणि मला जे काही लागणार आहे ते। आणि मी घरी पण प्रसाद बनवणार आहे, तर त्यासाठी मी इकडं हे आपले काळे चणे असतात ना हरभरे, तर ते भिजवलेले आहेत सकाळी आणि संध्याकाळची आरती होती म्हणून मी सकाळी भिजवलेले आहेत। तर मला बरंच काही आवरायचं आहे आणि प्लस या चण्यांना उकडून घेऊन याचा प्रसाद पण बनवायचा आहे, तर तुम्हाला संध्याकाळीच आरती गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। अरे बापरे, शरण्या तिथूनच घे रे। पहिला माझं मम्मीपेक्षा हो खूप छान अशी आरती झालेली आहे, सगळ्यांनी मिळून केली आणि आता सगळ्यांना हळदी कुंकू लावून प्रसाद देण्याचा इथं सुरू आहे। असं सगळेजण एकत्र आल्यानंतर खूप छान गप्पा अशा होतात, हसी मजाक होतात आणि छान पण वाटतं। तर इथं जेवढे बोलवले होते त्या सगळ्याजणी आल्या आणि आपल्या गणपती बाप्पाची आरती करून घेतलेली आहे, कारण आता दुसऱ्या दिवशी तर अनंत चतुर्दशी म्हणजे आपल्याला विसर्जन करायचं आहे। म्हटलं आज सगळ्यांना बोलून आरतीचा मस्तपैकी आनंद घेऊयात आणि माझा थोडासा आवाज बसलेला आहे म्हणून तुम्हाला वेगळा वाटत असेल। मी खाल्ला परिपूर्ण कशी यावी असं तर इथं पाहू शकता मस्त असा गणरायांना चण्याचा प्रसाद दाखवलेला आहे आणि बुंदीचा पण। आणि आता आरती वगैरे सगळं झाल्यानंतर सगळ्यांना अगोदर बुंदीचा प्रसाद दिला आणि त्याच्यानंतर चण्याचा पण प्रसाद दिला। आणि ही छोटी छोटी जी मुलं आहेत ना त्यांना बुंदी खूप आवडली, त्यांनी मस्त अशी एक एक दोन दोन घेऊन अशी खायची। लहान लहान मुलांचं खूप छान पण वाटतं।
गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे वा मस्त मस्त करा हात वर करून कर. एक तरी नाचलं पाहिजे ना. ती झालेली आहे आणि सगळेजण आमच्या बिल्डिंग मधले आणि शेजारी आलेले होते. सगळेजण आल्यामुळं आरतीला पण खूप छान वाटलं आणि बरोबर ज्या टायमिंगला सांगितलं होतं त्याच टायमिंगला सगळेजण आले. त्याच्यामुळं छान वाटतं असं सगळेजण भेटल्यानंतर. आमच्या शेजारच्या घरी पण आरतीला सांगितलेलं आहे. तर चला आता मी तिथे जाते. इथले सगळेजण वरती गेलेले आहेत आरतीला, मग मला पण तिथे जायचे आहे. चला मी आता वरती जाते आणि मग तुमच्याशी बोलते. संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे पायीचे पैजान रुंजन वाजती त्यांनी देवनाचे अंबर गजती साधा नाचे गणपती. बली बली जात ना तेजा बना क्या बली बली जात ना तेजा बना श्रीखंड पुरी तजो केवा मजेदार छे आवी जाव रसोई जमवा पदारो दादा केटली कवाल छे आवी जाव वाट्या पडतील काचेच्या कोणासाठी नाकी साखर बनाव्या मरी मसाला नाकी साखर कोण राहिले आता आलेच सगळेजण खायला एक जण म्हणत राहा खायला उठायचे कष्ट नको आम्हाला. तर या काकू ज्या आहेत ना त्या सुरतकडच्या आहेत आणि त्यांच्या इकडे गणपतीला असं 56 भोग म्हणून सगळ्या प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्या 56 प्रकारच्या जे नैवेद्यावरती ही लहान लहान मुलं मनसोक्त असं जे आवडेल ते घेऊन आनंद घेत आहेत आणि ते बघून सगळ्यांना पण हसू येत होतं आणि छान पण वाटत होतं. आणि हा गणपती आहे त्यांच्या घरचा, पाहू शकता किती सुंदर आहे ते डेकोरेशन वगैरे आणि ते त्यांनी स्वतः घरी केलेलं आहे. तर आता आरतीचा कार्यक्रम सगळा झालेला आहे आणि आता 8:45 वाजले आणि बाहेर इथे तर आरती वगैरे आता सगळं झालेलं आहे. आमची पण झाली आणि आमच्या वरती राहतात बिल्डिंगमध्ये त्यांची पण झाली. आमचा वरळी डेअरीचा गणपती जो आहे ना तिथे ऑर्केस्ट्रा म्हणजेच गाण्याचा कार्यक्रम इतका छान आहे. असा आवाज ऐकूनच आपल्याला वाटते की किती छान आवाज आहे, जाऊन बसावं. पण बाहेर पाऊस येत आहे आणि खुर्च्या वगैरे सगळ्या टाकलेल्या आहेत पण पाऊस येत असल्यामुळे कोणी जात नाही आहे. आणि ते गाणाऱ्यांचा आवाज इतका भारी आहे ना, इतकं छान गाणं म्हणत आहेत आणि समोर कोणीही बसलेलं नाही आहे. म्हणजे ते बघून वाईट वाटतंय पण पाऊस असल्यामुळे पण जाता येत नाही. पण त्यांचा आवाज खूपच छान आहे आणि गाणी पण खूप छान आहेत. सगळेजण आरतीला येऊन गेले आणि हिने आता ऑफिसून आल्यानंतर वर्षा आरतीला म्हणजे प्रसाद घेण्यासाठी आलेली आहे. उशिरा का होईना आली, छान वाटलं. लावण्याची खाणी